आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे गगनबावडा, राधानगरी, पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली। दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली। नुरसेवाडी येथील नदीलगत असणाऱ्या नागरी वस्तीत रहिवासी भागामध्ये पाणी घुसू लागले। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने स्थलांतरणाचे आदेश दिलेत। महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा व पंचगंगेला महापूर परिस्थिती निर्माण झाली। या दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे, तर धोक्याच्या पातळीला नदी जाऊ लागली। काही ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी घुसल्यामुळे कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना सूचना करून स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले। कुरुंदवाड संगमावर असणाऱ्या कृष्णा पंचगंगेच्या बेटाचं स्वरूप निर्माण झालंय। या ठिकाणी श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील काही घरांना, अपार्टमेंट व रहिवासी भागामध्ये पाणी येऊ लागलंय। त्यामुळे नागरिक स्थलांतरित होऊ लागलेत। घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणे मोठ्या प्रमाणात भरू लागलेत। राधानगरी सध्या 92% भरले, तर कोयना 65% भरला आहे। अलमट्टीतून 2 लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय। असाच जर पाऊस राहिला तर 2019 सारखी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागलेत। पण अलमट्टी धरणातून पाणी सोडत असल्यामुळे काहीसा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला दिलासा मिळालाय।